भल्या पहाटे जनाबाई पळतीन धुणं धुण्यासाठी नदीकाठी आली. धुणं धुत असताना एक विचित्र गोष्ट तिच्या हाताला लागली. कुणीतरी तिला सांगितलं, आपल्या शिवाजीराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबानं त्याच्या शरीराचे तुकडे इंद्रायणी भीमेत फेकले. जो कोणी पण हे तुकडे उचलेल त्याला शिक्षा केली जाईल असा औरंगजेबाचा आदेश आहे. हे ऐकताच जना गावाकडे गेली. शंभूराजांना ठार मारण्याची बातमी आता गावात पसरली होती. तिन्ही सांजेचे दामाजी पाटील गावात परतले. त्यांच्या भोवती माणसं जमा झालीत. सर्वांना शंभूराजांच्या मृत्यूची बातमी समजली होती आणि त्यामुळे सर्वांचे चेहरे उदास झाले. सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते. महाराजांच्या मृत्यूमुळे सर्वांचे हृदय हलले होते. भीतीने अंगात हुडहुडी भरली होती. न राहून गोरखनाथ बोलले, राजांच्या लेकराचं रक्तमास आपल्या गाव शिवाराच्या जवळ पडावं, आपण मात्र गप्प बसावं, हे बरं नाही वाटत. खरं आहे तुमचं. मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद बोलला. शिवाजीराजानं आपल्या लेकरा बाळांवर, या मुलखावर काही कमी उपकार केले काय? आज त्यांच्या पोराचा आतडी कोथळा आमच्या गावच्या हद्दीजवळ पडावा आणि आम्ही गप्प बसावं, हे काय बरं वाटत नाही. दामाजी पाटील बोलले, मंडळी, तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझं काळीज जास्त तुटतंय. पण गावाच्या भोवताली 4-5 लाख फौजेचा तड पडलाय. बादशहाची ताकद लई दांडगी आहे. त्यानं त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलंय. खरं आहे पाटील, आज दिवसभर गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही. उगाच बादशहाची कण नको काढायला. पंचकुशीतील बाकीची सारी गावं गपगार पडल्यात. आपणच कशाला घोड्यावर बसायचं? आता रात्र झाली होती. गाव पाटलानं निकाल दिला होता. गावकरी आपापल्या घरी परतले. भाकर तुकडा खाऊन अंथरुणावर पडायची तयारी करू लागले. पण जना पळतीन मोठी जिद्दी होती. ती राधाई पाटलीनीच्या वाड्यावर गेली. तिनं आजूबाजूंच्या बायांना गोळा केलं. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी अधिक गोष्टी निघाल्या. रात्र बरीच वाढली होती, तरी कोणी तिथून बाजूला व्हायला तयार नव्हतं. मंदिरातल्या गोरखनाथ बुवांना पाटलीनीने बोलवून घेतलं. काही वर्ष आधी सज्जनगडावर शंभूराजांची भेट कशी झाली होती, स्वराज्याचा युवराज कसा धाडसी आणि नेक होता, या आठवणी काढत बुवांनी आपले डोळे पुसले. तेवढ्यात या साऱ्या प्रकारानं बेचैन झालेला गोविंद तिथे येऊन पोचला. आपल्या हातातली काठी खाली ठेवत दूरवर बसून राहिला. आता जनाबाई बोलू लागली, आम्ही असंच गेलो आणि शंभूराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिला तर बादशहा करून करून काय करेल, गाव जाडील इतकंच नव्हं. जनाबाईच्या बोलण्याने राधाई पाटलीन सुद्धा पेटून उठली. त्यातच गोरखनाथ बोलले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात नदीजवळ कधीही कोणाचं बेवारशी माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं, त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगतं. लांबूनच गोविंदने आवाज दिला, इथं शंभूराजांचं तुकडं बेवारशी सारखं नदीकाठी पडल्यात आणि आम्ही सारे नामर्दावानी बांगड्या भरून गप्प. आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या. चला नदीकाठी चला. बाहेर गच्च काळोख, पण साऱ्या लेकी पदर खोचत एका निर्धारानं तयार झाल्या. वाड्यातला तो गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला. आत झोपलेला पाटील गडबडीनं बाहेर आला. कारभारणी, काय हा पोरकटपणा? बादशहानं गावावरनं गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळण तुम्हाला. शिवाजी महाराजांच्या लेकराचं मांस गिधाड्यांना देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट? असं गाव आणि असा जुलूम हवा कशाला? सांभाळा तुमचं गाव आणि घर. निघालो आम्ही. राधाई पाटील वाड्यातून तरातरा बाहेर पडली. तिच्याबरोबर जना आणि वडू गावातील समग्र स्त्री शक्ती बाहेर पडली. नदीच्या दिशेने त्यांचे पाऊल पडू लागले. हातात काठी घेऊन गोविंद त्यांच्या पुढे होता. नदी काठाला आसमंतात काळा कुट्ट अंधार होता. त्यात बादशहाच्या फौजेची भीती होती. सगळ्या आयाबायांनी सहज एकदा वळून पाठीमागे बघितलं.
गावातील सगळी पुरुष मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावत आली. त्यांच्यासोबतच दामाजी पाटीलही होते. मध्यरात्र झाल्याने औरंगजेबाच्या तळावर त्याचे सैनिक झोपले होते. गावकरी नदीपात्राच्या जवळ आले. त्यांनी चुला पेटवला. त्याच्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध सुरू झाली. शंभूराजांचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये शंभूराजांच्या मांसाचे तुकडे गोळा केले. त्या अंधारातच गावकरी गावाकडे परतले. काहींनी आपल्या घराकडे धाव घेतली. कोणी शेणकूट आणलं तर कोणी लाकूड आणलं. दहनाची सगळी तयारी झाली, पण सर्वांना एकच पेच पडला होता, चिता रचायची कोणाच्या जागेत. दामाजी पाटील आपल्या साऱ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होते, पण त्यांचा जमीन जुमला कोसभर अंतरावर. तेथून बादशहाचा तळही अगदी जवळच. बाकीचे जमीन मालक घाबरलेले. उद्या बादशहाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा पकडला तर? अख्खा गाव कुजबुजत होता. शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद समोर आला. गाव शिवाराजवळची आपलीच जमीन दाखवत बोलला, या इकडं, ही आम्हा महारांची वतनी जमीन. द्या इथे अग्नी शंभूराजांना. समजा उद्या बादशहाचं संकट आलंच तर कुठेही निघून जाऊ आम्ही. गरिबांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा. कसं विसरू आम्ही? तिथे गोविंदच्या जागेत सगळं रचलं गेलं. बादशहाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती. दामाजी पाटलानं गावातल्या काही तरण्या बाण पोरांना गाव शिवारावर उभं राहून लक्ष ठेवायला सांगितलं. अचानक वैरेची घोडी धावून आली तर त्यांना वेशीबाहेरच अडवा. काही करा, पण अग्निसंस्कारात आडकाठी येऊ देऊ नका. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली आणि शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आणि सगळे रडू लागले. अरे रायगडाच्या राजेश्वरा, कुठून कुठं आलास र पाखरा? त्या शोकाला अंत नव्हता. लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पहाट व्हायच्या आधीच चिता विझवली गेली. राजाची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेकाठी आला आणि तांबडं फुटायच्या आत रक्षा नदीत अर्पण केली गेली. आता उजाडू लागलं होतं. पाखरं जागी झाली होती. नदीकाठावर जमलेला तो वळू गाव एकमेकांकडं अभिमानानं पाहू लागला होता.